परवानगी नाकारण्या कापून कशा प्रकारे? मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मी एक भूमिपुत्र म्हणून प्रत्येक समाज आपल्या जातीसाठी माती खातो, ती माती खाण्यासाठी मी या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. विमानतळाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या ठिकाणी आले होते, त्यांचं अनावरण झालं. आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी आढळलं. पण त्या वेळेस भूमिका जी मुख्यमंत्र्यांनी दाखवली की दिबा या इथून विमानतळावरनं प्रत्येक विमान दिबा पाटील विमानतळ असं नावाचा उल्लेख होऊन त्या ठिकाणी उडान करेल, ते त्यांचे शब्द आम्हाला खोटे म्हणून आज आम्हाला निष्पन्न झालेले आहे. कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हा आंदोलन आम्ही अतिशय संयमाने केला आणि नम्रतेने केला, संविधानाच्या मार्गाने केला, तरी सुद्धा आमच्या महिला भगिनीला फरफटत नेलं. आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो की तरुण मुलांना, सगळ्या आमच्या बांधवांना महिला पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आली, त्याचा निषेध करतो. खरं तर हे आंदोलन आम्ही संयमाने करतो, पण आता येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन उग्र होणार आहे अशी दिशा ही खऱ्या अर्थाने सरकारने ठरवून दिलेली आहे. कारण की अशा पद्धतीने दडपशाही, ही हुकुमशाही आणि एक असं वाटत होतं कुठे सौदी अरबी ठिकाणी वातावरण आजचं वाटत होतं, मुघलाई वाटत होती की अशा पद्धतीचं आमच्या लोकांना गाडीमध्ये डांबण्यात आलं, पोलिसांच्या व्हॅनमध्ये डांबण्यात आलं आणि आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे उग्र आंदोलन होणार आहे अशी दिशा या आमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. पोलीस माध्यमातून जेव्हा रश्मिता पोपटे यांना देखील ताब्यात घेण्यात येतो, ती एकदम एकदम तिचा वेगवेगळा प्रकार, म्हणजे मी जाणार नाही, मी येणार नाही, एकदम रडत देखील होती. या सगळ्या गोष्टीकडे आपण कशा प्रकारे, आणि जेव्हा तिला ताब्यात घेण्यात आलं तिची तब्येत ही सर्व बेकार म्हणजे खालवलेली आहे, आणि त्याने जेव्हा पोलीस व्हॅनमध्ये त्यांना किंवा अँब्युलन्समध्ये त्यांना टाकण्यात आलं त्यावेळेस तिनेच माझी प्रतिक्रिया, माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल अशी त्यांची रोखोक प्रतिक्रिया देखील आहे. या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे? खरं तर रश्मिता पोपटा यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, आज आमरण उपोषण केलं, कोणत्या प्रकारचं एक अन्नाचं पाण्याचं थेंब सुद्धा तिने त्या ठिकाणी ग्रहण केलं नाही. खरं तर तिने या झोपलेल्या सरकारला, इथल्या प्रशासनाला जागा करण्याचं काम रश्मिताईने केलं. मी तिचं विशेष अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. आमच्या समाजाचे जे काही नेते मंडळ होते त्यांना सुद्धा जागा करण्याचं काम केलं आणि तिच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन असंच मोठ्या प्रमाणात उग्र राहील आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव एअरपोर्ट विमानतळाला लागत आहे तोपर्यंत आम्ही समाज बांधव गप्प बसणार नाही. जेव्हा सर तुम्ही महायुतीमधलेच नगरसेवक आहात आणि सरकारच्या विरोधात जेव्हा आक्रमक भूमिका घेता, सरकार किंवा तुमचे जे पक्ष आहे त्यावर आपल्यावर कुठली प्रकारची कारवाई देखील करण्याचं, हे सगळं आणून देखील आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला. मला सांगतो, आमच्या पक्षाची भूमिका सुद्धा हीच आहे की दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे. सर्वप्रथम मी माझ्या समाजाचा म्हणून मी या ठिकाणी आंदोलन उतरलेलो आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या वरिष्ठांची सुद्धा हीच इच्छा आहे की दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, प्रशासन सत्ता कोणाची असो नसो, जेव्हा आपल्याला न्याय मिळत नाही तेव्हा आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपली कठोर भूमिका घेतली पाहिजे समाजासाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी. लास्ट प्रश्न माझा असा आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण आंदोलन करत होता, तरी देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचं नोटीसमध्ये असं दिलेलं आहे की पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांनी ही परवानगी नाकारली. पण एकीकडे पाहायला गेले, जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा विविध प्रश्न, विविध संघटना, विविध मोर्चे घेऊन जातात, पण हे नेमकं असं कारण देऊन पोलीस प्रशासनानं निवडून आल्यानंतर त्याला विसर पडला. हे सर्व षडयंत्र त्यांचं आहे असं मला समाज बांधवांच्या माध्यमातून हा आरोप आमदार प्रचंड करून आहे. 2 आमदार आहेत या ठिकाणी, त्या दोन्ही आमदारांनी हे षडयंत्र केलेलं आहे असं मला समाज बांधवांच्या माध्यमातून कळालेलं आहे. सर देवेंद्र उग्र होणार आहे, विमान उडणार नाही जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव दिलं जाणार नाही. धन्यवाद सर.